मागील 2 ते 3 दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळतोय। खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या बागा आहेत आणि या बागांची अवस्था आपण पाहू शकतो कशा पद्धतीने झाडांची पडझड असेल, त्याचबरोबरीने फळपीक जे आहे ते खरं तर काढणीला आलेलं हे आंब्याचं पीक आहे ते आता जमीनदोस्त झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळते। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून अतिशय वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मोठा अवकाळी पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळेच या ठिकाणी हे नुकसान जे आहे फळबागांचं ते झालेलं पाहायला मिळते। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या मार्डी या गावामध्ये आपण आता आहोत आणि कशा पद्धतीने नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात आंब्याची बाग जी आहे ती नुकसान झालेले पाहायला मिळते। आपल्यासोबत नुकसान झालेले शेतकरी देखील आहेत। काय सांगाल, खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण ही जपलेल्या बागा असतात, मात्र अचानक एका रात्रीत होत्याचं नव्हतं होतं, काय सांग? मी बाळासाहेब किसनराव पाटील, मार्डी, उत्तर सोलापूर। पारंपरिक मी शेती हा माझा व्यवसाय आहे आणि शेतीच्या माध्यमातून घर प्रपंच आणि बाकीचे इतर जे काय लागणारे आपल्याला जे काय शिक्षण असेल, लग्न असतील किंवा इतर काय आपल्या प्रपंचासाठी जे करतोय त्या शेतीच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादनातूनच करत असतो। पूर्वी माझ्या द्राक्षाच्या बागा होत्या, डाळिंब होते आणि त्याला कंटाळून मी आता अलीकडे ह्या 3 वर्षापूर्वी केशर आंब्याची बाग 1-2 एकरावरती लावलेली आहे। पूर्ण केशर बाग आहे आणि हे 3रं वर्ष आहे आणि पहिलंच पीक आहे माझ्याकडे। ह्या आठवड्यामध्ये 2, 3, 4 व्यापारी येऊन गेले आणि व्यापाऱ्याला हा माल चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं आपण हे आंब्याची बाग जोपल्यामुळं त्याने ह्याला चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्याने 1-2 दिवसामध्ये ह्या बाग ठरवण्याच्या ह्याच्यामध्ये व्यापारी असताना अचानक ह्या नैसर्गिक आपत्ती आली आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये 3-4 दिवसामध्ये 2-3 वेळेस पाऊस पडला, 2दा वादळ झालं आणि होत्याचं नव्हतं ह्या बागेमध्ये झालं आणि अशा पद्धतीनं खूप मोठं लाखोच्या पुढे आमचं हे नुकसान झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं ह्या शेतीच्या व्यवसायामध्ये धोक्याची घंटा अशा पद्धतीनं आम्हाला शेतकऱ्याच्यावरती ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे येते, शासनाच्या उदासीनतेमुळे येते। शासन कुठल्याही प्रकारचं अशा गोष्टीला मदत करण्याची मानसिकता नसते आणि मदत केली तर लाखोचं नुकसान असतं, आम्हाला कुठं तर 2,000-4,000 रुपये मिळतात, त्याच्यावरती सुद्धा आमची अपेक्षा नसते। फक्त त्याने कायमस्वरूपी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची ह्या शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारला विनंती असते। आम्हाला त्यांच्याकडून शासनाच्या योजना किंवा शासनाचं फुकट काय नको आहे आम्हाला, परंतु जी कष्ट केलंय, ज्या कष्टातून आम्हाला उत्पन्न मिळतंय त्या उत्पन्नाचा मोबदला चांगल्या पद्धतीने मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। शासनाकडे काही पंचनामा करावा किंवा काय करावा यासाठी काही कोणी लोक आलेले होते का? आपण काही पाठपुरावा? पंचनाम्यासाठी आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते आमच्या तालुक्याचे क्षीरसागर म्हणून आहेत ते आमच्याकडे येऊन गेले, परंतु आम्हाला वाटत नाही की दरवर्षी आम्ही बघतोय की बाबा पंचनामा करतात आणि निघून जातात, ह्यांच्या हातात काहीच नसतं। शेवटी शासन जो करताय तो शासन आहे आणि त्यांनी जर खाली बघितलं तरच होतंय, ना तर ही पंचनामे ही फॉर्स चाललेला असते सगळा आणि आम्हाला मिळेल का नाही आम्हाला शंका आहे। आपण पाहतोय की खरं तर शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हटला जातो तो याचमुळे, कारण अगदी काढणीला आलेलं हे जे पीक आहे ते अचानक एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।